इकडं बघा असली कडाक्याची थंडी पडली आहे आणि मला पण या पोळ्या चहासोबत खायला लईच आवडतात आणि मुलांना पण खायला होतील म्हणलं. चहासोबत या पोळ्यांची चव काय सांगू तुम्हाला. त्यासाठी पहिल्यांदा गव्हाचं पीठ मळायचं आहे, तर त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं, मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं. तर यावरती थोडासा तेलाचा हात लावला, परत थोडं मळून घ्यायचं आणि यावरती झाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं. आता बघा 1.5 कप शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे थंड व्हायला एका पसरट ताटामध्ये काढले आणि तोपर्यंत गूळ चिरून घेतला. शेंगदाणे थंड झाले की याची जमेल तितकी सालं काढून मिक्सरच्या भांड्यात घालून याचा कूट करून घेतला. नंतर यामध्ये मी चिरलेला 1 कप गूळ घेतला होता. थोडं थोडं करून वाटले, पण एकदम बारीक वाटून घ्यायचं. यामध्ये वेलची पावडर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. मगाशी जे पीठ मळून ठेवलं होतं त्याची खोलगट वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये बसेल तितकं म्हणजे भरपूर तसं सारण भरायचं. सारण असं जास्त भरलं की पोळी खायला मस्त लागते, मुलं सुद्धा आवडीनं खातात. आणि गोळा कोरड्या पिठात बुडवून लाटून घ्यायचं, पण असं दाबून लाटायचं म्हणजे सगळीकडे सारण पसरलं जातं आणि एकसारखी पोळी लाटली जाते. फक्त काटाने जाड ठेवू नका, काटाने जमेल तितकी पातळ लाटायची. तवा मी चांगला गरम करून घेतला, तर यावरती पोळी घालून दोन्ही साईडनं तेल किंवा तूप लावून भाजून घ्या. खरपूस मात्र अशी भाजायची. मी सगळ्या पोळ्या तेलावरतीच भाजून घेतल्यात आणि खरं सांगतोय माझ्या ह्या पोळ्या करताना कधीच फुटत नाहीत. तुम्ही पण करून बघा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.